विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। संभाजी ब्रिगेड ही या विधानसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती आहे आणि 25 जागेसाठी महाराष्ट्रातील 25 विधानसभेत त्यांची महाविकास आघाडीकडे मागणी असल्याची आपल्याला माहिती आहे आणि ह्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे। काय सांगाल, एकूण तुम्ही 25 जागांची मागणी महाराष्ट्रामध्ये केल्याची माहिती आहे आणि त्यापैकी हिंगोली सोडून घ्या यासाठी तुम्ही आग्रही आहात, काय नेमकं? संभाजी ब्रिगेडने लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत पूर्ण ताकदीनं काम केलं आणि त्याचा रिझल्ट आपण बघताय आणि या अनुषंगानं आज विधानसभाच्या निवडणुका लागलेल्या आहेत। या विधानसभाच्या निवडणुकामध्ये संभाजी ब्रिगेडने 25 विधानसभा जागांची आपण मागणी केली आहे आणि प्रामुख्याने हिंगोली विधानसभा मी स्वतःचं माझं होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळं मी स्वतः ही हिंगोली विधानसभेची जागा माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपल्या युतीमध्ये 25 जागांमध्ये हिंगोलीची एक जागा आम्हाला ती द्यावी। भविष्यामध्ये तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर मग तुम्ही वेगळी चूल मांडणार का? एक विषय असा आहे की ज्यावेळेस आपण युती करतो कोणासोबत ती अत्यंत विश्वासानं ती युती होत असते आणि संभाजी ब्रिगेड एका वैचारिक समीकरणातून आलेलं संघटन आहे, पक्ष आहे आणि त्यामुळं आम्हाला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे। ते महाविकास आघाडीसोबत चर्चा करून संभाजी ब्रिगेड आपल्या मित्रपक्षासाठी जागा निश्चित मिळवून घेतील। जर राजकारण आणि जर तरचं असतं, जर तर झालं तर मग तुमची भूमिका काय असणार? जर तरचा आम्ही विशेष ठेवलेला नाही, आमचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि निश्चित आम्हाला संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उभाटा गट न्याय देईलच आणि आम्हाला त्यांनी जे जागा आम्हाला देतील त्यावर सांगोपांग चर्चावरून त्या जागा आम्ही निश्चित करू एवढा आम्हाला विश्वास आहे। काँग्रेसकडे प्रस्ताव दिल्याचा एक स्क्रीनशॉट आज व्हायरल होतोय, नेमकं काय प्रकरण आहे? खोडसाळपणा कोणी केला आणि का केला असावा? नाही, आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि संभाजी ब्रिगेडसारखं एक बलाढ्य संघटन आज महाविकास आघाडीसोबत जोडल्या गेलेलं आहे। या महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि ऐतिहासिक दहशतवादाचं उच्चाटन ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड आजपर्यंत महाराष्ट्रात काम करते आणि करणार आहे आणि म्हणून असा काहीतरी खोडसाळपणा कोण्यातरी काही मंडळींनी केला असेल की ज्यांना वाटत असेल की संभाजी ब्रिगेडने या महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवी नये म्हणून कदाचित असा खोडसाळपणा केला असेल, परंतु असं आमचं कुठेही विधान केलेलं नाही। संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीसोबत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत असल्याकारणानं पर्यायानं आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत। निश्चितच हे होते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे। जे काही त्यांचा आज स्क्रीनशॉट व्हायरल झालेला आहे, जी काही सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल आहे त्या पोस्टचं त्यांनी खंडन केलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकूण 25 जागासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे आणि उद्धव ठाकरे आम्हाला 25 जागा सोडून महाविकास आघाडीतून सोडून देतील असाही विश्वास मनोज आखरे यांनी दाखवला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।